रणथंबोर नॅशनल पार्कचा झोन नंबर 6 सफारीला आलेल्या पर्यटकांनी आणि ऐटदार चाल असणाऱ्या वाघांनी गजबजलेला। याच झोन नंबर 6 मध्ये शनिवारी 16 ऑगस्टच्या संध्याकाळी सफारीसाठी एक कॅन्टर गाडी आली। झोन 6 मधल्या जंगलाच्या मधोमध ही गाडी पोहोचली तेव्हा हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती। पुढच्या काही मिनिटात अंधार पडला आणि एक वेगळाच थरार सुरू झाला। मिट्ट अंधारात उजेड पडत होता तो मोबाईलच्या टॉर्चचा। अर्थात हा उजेड पुरेसा नव्हता। गाडीत जवळपास 20 जण होते। पुरुष होते, स्त्रिया होत्या, महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं होती। या सगळ्यात घुमत होता तो भेदरलेल्या लहान मुलांचा रडण्याचा आवाज। त्यांना गाडीतल्या मोठ्या माणसांकडून दिलासा दिला जात होता, पण तो सुद्धा पुरेसा नव्हता, कारण आजूबाजूला असणाऱ्या जंगलात होते जवळपास 60 वाघ, कित्येक बिबटे, जंगली अस्वल आणि अगदी मगरी सुद्धा। वाघांना बघण्याच्या उत्सुकतेची जागा आता भीतीने घेतली होती आणि सफारीच्या आनंदाची जागा थरारानं। हे सगळं घडलं होतं बंद पडलेल्या गाडीमुळे आणि ऐन जंगलात पर्यटकांना एकटं सोडून गेलेल्या गाईडमुळे। पण नेमकं घडलं काय? त्या 20 पर्यटकांना नेमका कसला अनुभव आला? 90 मिनिटांचा थरार होता कसा पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। तारीख 16 ऑगस्ट 2025, वार शनिवार, लॉंग वीकेंड, जोडून आलेली सुट्टी, या सगळ्याचं निमित्त साधून कित्येक पर्यटक राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये गेले होते। प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार सफारीचं टायमिंग बुक केलेलं। वाघ बघण्याची, जंगल अनुभवण्याची उत्सुकता प्रत्येकाला होती। यातल्याच 20 पर्यटकांनी जंगल पाहण्यासाठी कॅन्टर सफारी बुक केली होती। कॅन्टर हा जंगल पाहण्यासाठी, त्यातही वाघ पाहण्यासाठी बेस्ट ऑप्शन, कारण ही 20 सीटर ओपन बस असते। 4-5 जीप बुक करण्यापेक्षा एकाच बसमधून मोठ्या ग्रुपला एकत्र जाता येतं। 16 तारखेच्या संध्याकाळी असाच एक ग्रुप या कॅन्टरमधून निघाला आणि ते पोहोचले रणथंबोरच्या झोन 6 मध्ये। रणथंबोरच्या झोन 6 ला कुंडल म्हणूनही ओळखतात। बॅकग्राऊंडला अरावली पर्वतरांगा आणि पुढे उंच गवत असा सगळा भाग। रणथंबोरमध्ये एकूण 10 झोन आहेत, पण पर्यटकांसाठी आणि फोटोग्राफरसाठी सगळ्यात बेस्ट झोन कुठला असेल तर तो झोन 6। इथे वाघ पाहायला मिळतातच, पण फक्त झोन 6 मधले नाहीत। याला लागूनच झोन 1 असल्यानं अनेकदा तिथले वाघ सुद्धा इथे दिसतात। लागूनच गावचा भाग असल्यानं वाघांकडून क्वचित होणारी गुरांची शिकार दिसते। सहसा न दिसणारे पक्षी दिसतात। कुंभा, नूर, बादल, जय असे झोन 6 चे वाघ दिसतात। थोडक्यात एकदम बेस्ट लोकेशन, जे या 20 पर्यटकांच्याही डोक्यात होतं, पण उत्सुकतेची जागा घेतली ती भीतीनं। संध्याकाळी 6 वाजता ही कॅन्टर बस झोन 6 मध्ये होती। तिन्ही सांजेची वेळ होती। आकाशात गुलाबी रंग पसरलेला। रणथंबोरच्या जंगलातल्या सगळ्यात सुंदर स्पॉटवर वाघ पाहायला मिळणार होते। पण अचानक जंगलाच्या मधोमध कॅन्टर थांबली। आता गाडी थांबल्यावर पर्यटकांनी आजूबाजूला बघायला सुरुवात केली, कारण गाडी थांबली म्हणजे कदाचित गाईडला वाघ दिसला असेल असा या सगळ्यांचा अंदाज होता। पण प्रत्यक्षात ना वाघ दिसला ना गाडी सुरू झाली। जंगलाच्या मधोमध कुठलंही छत नसणाऱ्या बसमध्ये 20 पर्यटक अडकले होते। पण सुरुवातीला कोणीच घाबरलं नाही, कारण त्यांना आपल्या सुटकेची आणि सुरक्षिततेची हमी होती सोबत आलेल्या गाईडमुळे। पण पुढच्या काही मिनिटात परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। घड्याळाचे काटे फिरत गेले। आकाशातल्या गुलाबी रंगाची जागा अंधाराने घेतली आणि सोबत असलेला फॉरेस्ट गाईड निघून गेला। या पर्यटकांनी केलेल्या आरोपानुसार गाडी बंद पडल्यावर त्यांनी गाईडकडे मदत मागितली, तेव्हा गाईडने त्यांना मदतीचं आश्वासन दिलं। त्यानं सांगितलं की तो स्वतः जाईल आणि अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी दुसरी गाडी घेऊन येईल। पण जंगलाच्या मधोमध गाडी थांबणं, आजूबाजूला अंधार असणं, यामुळे या 20 पर्यटकांमधली अस्वस्थता वाढली होती। सोबत लहान मुलं सुद्धा होती। यातूनच गाईडचं गाडी आणायला जाणं, लगेच मदत न मिळणं, यावरून गाईड आणि पर्यटक यांच्यात किरकोळ वादावादी झाली। पर्यटकांच्या आरोपानुसार गाईडनं त्यांच्याशी गैरवर्तवणूक केली आणि त्यानंतर गाईड निघून गेला। तो परत आलाच नाही। पर्यटकांनी तातडीनं वन विभागाशी संपर्क केला, पण तिथून सुद्धा कोणतीही मदत लगेच मिळाली नाही। पर्यटकांच्या मदतीसाठी जी चौकी उभारण्यात आली होती, तिथे मदतीसाठी कुणीच उपलब्ध नव्हतं। साहजिकच वाघ बघण्याची उत्सुकता बाजूला पडली आणि पर्यटक एका विचित्र संकटातच अडकले। घड्याळाचे काटे जसे जसे पुढे सरकत होते तसं या कॅन्टरमधलं वातावरण बदलत होतं। लहान मुलांनी भीतीने टाहो फोडला होता। त्यांच्या घरातले त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण रडण्याचा आवाज वाढतच चालला होता। अंधार इतका होता की आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं। पर्यटकांनी सोबत आणलेल्या मोबाईलची मदत घेतली आणि टॉर्च लाईट पाहून गाडीपुरता उजेड मिळवला। पण परिस्थिती इतकी गंभीर होती की गवताळ भागाच्या मधोमध ही गाडी अडकली होती। कधी आणि कुठून कुठला प्राणी चाल करून येईल याचा अंदाज लावणंही कठीण होतं, कारण अंधारात काही फुटांवरचं दिसणंही अशक्य होतं। हे सगळं घडत असताना काही पर्यटकांनी व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केले। काही व्हिडिओजमध्ये ड्रायव्हर आणि पर्यटकांमध्ये झालेली बाचाबाची कैद झाली, तर काही व्हिडिओजमध्ये अंधाऱ्या जंगलात अडकलेल्या कॅन्टरमध्ये बसलेली लहान मुलं दिसली।
6 वाजता गाडी बंद पडल्यानंतर पुढची 90 मिनिटं हे पर्यटक झोन 6च्या मधोमध अडकून बसले होते. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सफारीसाठी आलेल्या दुसऱ्या गाडीमध्ये बसून एक पर्यटक मदत मागण्यासाठी गेला आणि त्यामुळे संध्याकाळी 7:30च्या सुमारास बंद पडलेल्या कॅन्टरमध्ये अडकलेल्या 20 पर्यटकांची सुटका झाली. या पर्यटकांनी त्या 90 मिनिटात काढलेल्या व्हिडिओजपैकी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वन विभागानं रणथंबोरच्या प्रशासनानं या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली. या सगळ्या प्रकारानंतर वन विभाग आणि रणथंबोर प्रशासनानंही कारवाईचा बडगा उचललाय. उपवनसंरक्षक प्रमोद धाकड यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी प्रताप यांची या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत 3 कॅन्टर ड्रायव्हर्स आणि एका गाईडला रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली. बंदी घातलेल्यांमध्ये कन्हैया, शेहजाद चौधरी आणि लियाकत अली या 3 ड्रायव्हर्सचा आणि मुकेश कुमार बैरवा या गाईडचा समावेश आहे. तर रणथंबोर टायगर रिझर्व्हचे फील्ड डायरेक्टर आणि मुख्य वनसंरक्षक अनुप केआर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पर्यटकांच्या सुरक्षेला रणथंबोरचं पहिलं प्राधान्य आहे. नियम मोडल्याबद्दल आणि दुर्लक्ष केल्याबद्दल गाईड किंवा ड्रायव्हर्स यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. पण आता चौकशीत नेमकं काय समोर येतं? पर्यटक आणि गाईड यांच्यात कुठल्या कारणावरून बाचाबाची झाली होती? गाईडला आहे त्या जागेवरून मदत का बोलवता आली नाही? आणि अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी तब्बल 1.5 तास का लागला? या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्त्वाचं आहे. टायगर सफारीला जाताना प्रत्येक क्षण मोलाचा असतो. इथं आलेल्या पर्यटकांना वाघांना बघण्यासाठीचा एक क्षण सोडायचा नसतो. त्याची एक झलकही मिस करायची नसते. वाघ एकदा नाही अनेकदा दिसावा अशीच प्रत्येकाची इच्छा असते. पण रणथंबोरच्या झोन 6 मध्ये 20 पर्यटक जवळपास 90 मिनिटं एकच आशा करत होते. वाघ दिसायला नको, कारण गाडी खुली होती, सोबत अनुभवी गाईड नव्हता, आजूबाजूला गवत होते, जिथे नजर जाईल तिथे अंधार होता. भेदरलेल्या मुलांचं रडणं थांबवणं सोपं नव्हतं. वातावरणात होती ती भीती, बोचरी थंडी आणि 90 मिनिटांच्या थरारात लक्षात राहिलं, इतर वेळी ज्यांना बघायला हे पर्यटक आसुसलेले होते त्या वाघांनी न दिलेलं दर्शन आणि 1.5 तासानं सोडलेला सुटकेचा निश्वास.